चला आज आपण बनवणार आहोत आज स्पेशल कोल्हापुरी मिसळ। यासाठी मोड आलेली मटकी आहे। इथेही 4 लोकांसाठी आपण मिसळ करणार आहोत। मोड आलेली मटकी 1 वाटी घेतलेली आहे, घरीच भिजवलेली आहे। आता आपल्याला मसाले लागणार आहे। त्याच्यासाठी मसाला आहे सुकं खोबरं अर्धी वाटी, खसखस 1 चमचा, जिरी 1 चमचा, 1 तुकडा दालचिनीचा, 4-5 लवंगा आणि 2 बदाम फूल, कांदा कट करून घेतलाय बारीक, 1 इंच अद्रक, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर। बाकी हे सगळे मसाले आता आपण भाजून घेणार आहोत आणि मटकी आपण ह्याची उकडून ह्याचं पाणी सेपरेट करायचं आहे। चला आपण सुरू करूया कोल्हापुरी स्पेशल मिसळ। मटकी आपल्याला बॉईल करण्यासाठी पाणी आपण उकळत ठेवले। मटकी आपण धुवून स्वच्छ घेतलेली आहे। आता ही मटकी आपण उकळून घ्यायची चांगली। मटकीला आपल्या चांगली आता उकळी आलेली आहे। आता आपण यातलं पाणी सेपरेट करूया। आता आपण ही मटकी आणि पाणी सेपरेट करणार आहोत। या पाण्याला आपण आता तर्री असते ती तर्रीची आपण फोडणी देणार आहोत आणि ह्याची सुकी भाजी बनवणार आहोत। गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली आहे। आता आपण बाकीचे सगळे मसाले भाजून घेणार आहोत। कांदा, थोडंसं तेल टाकूया भाजण्यासाठी। याच्यातच आता आपण हा कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे चांगला। चांगला सरसरीत आपण कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे। आता आपण बाकीचे ही मसाले भाजून घेणार आहोत। खोबरं, खसखस, जिरी, लवंग, दालचिनी हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यामध्येच। चांगलं परतून झालं की आपण हे सगळे मसाले आलं लसूण हे आपण भाजून घ्यायचं आहे याच्यात। हे मसाले चांगले भाजल्यामुळं मिसळच्या तर्रीला चांगला कट येतो रश्श्याला। त्यामुळे मसाले आपले भाजून झालेले आहेत। आता हे सगळे मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला आता वाटून करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मिसळच्या कटासाठी फोडणी द्यायच्यासाठी 2 चमचे तेल चांगलं आपलं तापलेलं आहे। आता जो आपण मसाला वाटलेला आहे तो याच्यात परतून घ्यायचा आहे सगळं आणि चांगला भाजून परत एकदा याच्यामध्ये आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला घरी बनवलेला तोच मी याच्यात वापरणार आहे। कांदा लसूण मसाला आपण 2 चमचे टाकलेला आहे। एक छोटा चमचा हळद। मग अशी आपण जे मटकीचं पाणी काढलं होतं ते आपण याच्यात ॲड करत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही झाली आपली तर्री आणि थोडं हे मसाल्याचं भांडंही आपण ह्याच्यात धुवून टाकणार आहे। ही झाली मिसळची तर्री कट। आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून ह्याला चांगली उकळी आणायची आहे। कट आपला आता हा मिसळचा तयार झालेला आहे। आता आपण भाजी बनवणार आहोत। मस्त ही भाजी तयार झालेली आहे कटाची। आपल्याला आता मटकीची भाजी परतून घ्यायची आहे। त्यासाठी आता ही 1 पळी तेल, त्याच्यातच आता हा कांदा मी परतून घेणार आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। याच्यात 1 चमचा हळद ही आपण चांगली परतून घ्यायची आहे। आता आपण ही जी मटकी बाजूला केली होती ती याच्यात ॲड करायची आहे आणि उकडलेला बटाटा आहे तोही उकडून घेतलेला आहे सेपरेट। 1 बटाटा आपण उकडून टाकलेला आहे आणि याच्यात चवीप्रमाणे मीठ। चांगली ही भाजी आपण परतून घ्यायची। ही झाली मिसळची आपली सुकी भाजी आणि याच्यात आपण सर्व करणार आहोत फरसाण पावासोबत खाण्यासाठी। पाव घ्यायचे, पाव, कांदा, लिंबू।
तोही कट करून घेणार आहे आपण बारीक कांदा. थोडीशी आपण ही कोथिंबीर घातली आहे हिरवी कापून. आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे मस्तपैकी. सुकी भाजी मटकीची, फरसाण, ही आहे आपली मिसळची तर्री कट. पहा आपली ही कोल्हापुरी स्पेशल मिसळ मस्त रेडी आहे. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.